नमस्कार, मी साक्षी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या राज्यभरात प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यातच साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. तर सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. जेव्हा शिवस्मारकाचं काम रखडलं तेव्हा या गादीच्या वारसदारांनी प्रश्न का विचारले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पाहुयात नेमकं काय म्हणाले शशिकांत शिंदे. साहेब, आज ऐतिहासिक सभा झालेली आहे वाईच्या दक्षिण काशीमध्ये. लाखोंच्या जनसमुदायामध्ये आज शरद पवारांनी या ठिकाणी सभेला संबोधित केलेला आहे. काय सांगाल, आज हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि याच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये तुम्ही सभा घेतली आहे, काय सांगाल? यामध्ये आज सातारा जिल्ह्यामध्ये दोन सभा होत्या. एक भाजपची होती आणि एक महाविकास आघाडीची होते, महायुतीची होते. त्याची तुलना करणार नाही, परंतु पवार साहेबांचा सातारा जिल्ह्यातला असलेला संबंध काय, आपुलकी काय, ते पाहायला मिळाले आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक उत्स्फूर्तपणाने आले. हेच खरं प्रेम आहे. आणि मी त्या दिवशी पण म्हणालो होतो, निवडणुकीला शशिकांत शिंदे निमित्त आहे, पण लोकांच्या मनामध्ये जे काय या चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये चव्हाण साहेबांच्या पवार प्रेम आहे ते वाईला सुद्धा पाहायला मिळालं. पाटणची सभा, वाईची सभा, ही सभा तर लोकांनी उचलून घेतलेली आहे. मी आताही म्हणतोय ती निवडणूक लोकांनी घेतलेली आहे. 4 तारखेची सभा सुद्धा पावसाच्या सभेसारखीच ऐतिहासिक होईल. एवढी ऐतिहासिक होईल की देशात आणि राज्याचा निवडणुकीचं चित्र बदलेल. साहेब, आजच्या या सभेला मकरंदप्पा पाटलांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पाठिंबा देण्यासाठी हजर राहिलेत आणि प्रत्यक्ष दिसले आहेत, काय सांगाल? नाही, असं आहे की मकरंदप्पांनी त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाच्या संदर्भात बजावलेली आहे, परंतु या ठिकाणी असलेल्या लोकांची मानसिकता जी आहे ते काही करून भाजपला मतदान द्यायचं ना अशी आहे आणि भाजपला मतदान आणि त्या उमेदवाराला द्यायचे ना अशा परिस्थिती असल्यामुळे सगळे धाडून लोक आलेले आहेत. त्या पहिलं की साताऱ्यामध्ये अंडर करंट आहे, तो इतका मोठा आहे की त्याचं प्रत्यंतर तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे. मतदानाच्या वेळा याच्यापेक्षा जास्त पाहायला मिळत. एकंदरीत साताऱ्यात साहेब 4 जे महायुतीचे आमदार आहेत आणि 2 महाविकास आघाडीचे आमदार आहेत. समोर तुल्यबळ महायुतीतल्या आमदार आहेत, इकडे 2 आहेत. मात्र जनतेतली जी अवस्था परिस्थिती आता सध्या आहे ती एकदम वेगळी दिसते. नेमकं काय पाठीमागचं कारण आहे याचं? त्याच्यामध्ये जनतेच्या मनामध्ये आणि विशेषतः तरुणांच्या मनामध्ये मी पहिलेही सांगणारी निवडणूक लोकांनी हातात घेतली, ती नेत्यांच्या हातात राहिली नाही. ज्यावेळेला देशामध्ये राज्यामध्ये क्रांती होते त्यावेळेला अशा प्रकारचा उठाव होतो आणि हा उठाव तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेला आहे. तो उठाव इतका तीव्र असेल की निवडणुकीच्या दरम्यान त्याचा प्रत्यंत निश्चितपणाने तुम्हाला दिसेल. आज मला आनंद आहे. मगाशी मी साहेबांच्या ठिकाणी बोलत ते माझे उमेदवार दिले, गाव खेड्यामध्ये मी फिरत असताना बघितलं, कधी नव्हता उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळतोय आणि तो उत्स्फूर्त प्रतिसाद हा जनतेमध्ये या सरकारच्या पद्धतीची नाराजगी आणि त्याचबरोबर या असलेल्या बघा तुम्ही व्यासपीठावर सुद्धा नवीन कार्यकर्त्यांची गर्दी प्रचंड बेस्ट आणि त्याप्रमाणे चर्चा होत असल्याने त्यामुळे मला वाटतं की लोकांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे निघेल. पवार साहेब म्हणले की मान गादीला आणि मत महाविकास आघाडीला. नाही, मान घातला आणि मत कष्ट करेल असं ते म्हणाले. माझा त्यांनी खरं नेहमी सांगतो, शेवटी ज्यांच्यामुळे आमची ओळख होते मला माहित नाही, पण काही लोक आता म्हणतात की आपण त्यावेळेला 3-4 वेळा निवडून आले त्यावेळेला ते पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमुळे झाले. त्यामुळे आम्ही गादीचा मान ठेवला होता, आजही ठेवला होता, कालही ठेवला होता, परंतु ज्यावेळेला विचाराची लढाई होते तेव्हा गादीला महत्व नसतं. गादीला आदर असतो तो छत्रपतींच्या विचाराचा असतो. हा छत्रपतीचा अपमान जर सातत्याने होत असेल, छत्रपतीचं स्मारक झालं नाही, त्या स्मारकाबद्दल कधी गादीच्या वारसदारांनी विचारलं नाही, ते दुःख आहे. म्हणून मी विचाराची लढाई विचाराची असावी असं ते म्हणतात. आमचं म्हणणं आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपचा पडाव करणं हाच विषय असतो. मला वाटतं त्यांनी सांगितलेलं आहे, लोकांच्या मनामध्ये तेच आहे. गादीचा मान आम्ही ठेवलेला आहे. आज उमेदवार म्हणून उदयनराजे आहेत, कधी त्यांचा वैयक्तिकपणे माझं कधीही हे वय नाही आहे. उलट आम्ही प्रयत्न करत होतो की त्यांनी इकडून निवडणूक लढवावी. आता त्यांनी तो निर्णय घेतला
आता तो निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयात ते पडतात त्या मोठ्यात ते महाराष्ट्र बघतो. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996622004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.